गप बसूच वाटत नाही काय तर काम काढायचं बळानं. नाही का स्वच्छता पाहिजे. आणि मग म्हणायचं की मला रविवारचं काम लागते. स्वच्छता नको काय घरात स्वच्छता पाहिजे. आम्ही एवढं करतोय ते काय नाही. हो. आता घुशी लागल्या त्या ते स्टँड सुद्धा आहे. अगं झाड किती आहे? हे झाड की की फरशाच लावू नका इथे. घर असं दोन पॅक असते त्यामुळं घुशी लागतात तिथे. थोडं बसल का तर नाही तिकडं बघ ते टोपण नाही तिथल्या याला घाल आणि का ते मोकळाही नाही ते घालते. अहो आपल्या ह्याला नाही कुठं दोन्हीला पण नाही. काल सकाळी पाऊस पडलाय. टाका पाऊस पडलाय सकाळ सकाळी कसं भारी दिसायला. डबरा पडला वीट वीट बसणार नाही की मग ती तुळस परत इथं आली वे. चप्पल घाल माझं चप्पल दे रे तुला. तर केवढं हो कसली झाडं आणते पाक सगळं एक आणि एक. तेला तर आत्ता कळ्या उठलेल्या बरोबर कटिंग करून गेलीत सगळं पूर्ण सगळं खाऊन गेलं शेळ्या. इकडं आली नाही ती शेळ्या घेऊन आल्यावर परत नाही दरवाजा उघडा दिसला इथनं गेलीत कडाकडाने गेलीत. बघत थांबलेत म्हणा ती खात्याला. ती माणसं ती त्यांची होती तिघजण. कोण कुठं आहे इवा थोडं मोठं पाडलंय एक वीट बसले त्याच्यात. बरोबर इकडं पाटी पाट्यांची रे. गटर कधी होत्या काय कुठलं लवकर होतं इथं काय कोण तर शेजारी यायला पाहिजे नाही मग ते म्हणजे दोन्ही मिळून करता येते. काय ते आता पावसाळ्यात चिंध्या नको हे प्लॅस्टिक आहे ते. काय काम आहे ग तुझा ए पिलू इवा त्याच्यात टाकशील मेली काय कुठं काय आयो एवढे चिकडू पोहे करू हो पोहे करू काय खायला. अहो पायात काय तर घाला की जरा. हे असे सगळ्यांना स्वच्छता करायला होते मी रविवारची. ही बघा ही स्वच्छताची बाई बघा
महापौरने आम्हाला सांगितले स्वच्छता करा सगळ्यांची कोल्हापूरच्या. तसंच आम्ही आमच्या घरातल्यापासून चालू केली स्वच्छता करा. इथं बघा घाण केवढी निघली काय. सगळ्यांनी स्वच्छता केली. हे तर दमलाय स्वच्छता करून करून. ही बाई बघा खाली हिला वाकाई ना तरी वाक बाईला वाकाई ना झाली तरी वाकून काम करायला लागले. आणि ती नुसतं झाडू घेऊन का नाही पेरायला लागले. ऍक्शन ऍक्शन हा. हे काम चालू कोण केले खरं विषय. मी ग बसलेले हे काम चालू कोण केलं खरं. शिरीने केले का माहिती काय. उठलाय काय तिथनं मी ते हे केलं डायरेक्ट पायऱ्याच काढायला चालू केलं. पायरी मी काय काढली तुम्ही काल सांगितलेलं असं माझ्या लक्षात गावतील. तू पप्पांचं ऐकतोयस म्हणून मी पप्पांचं नाव सांगितलं तुला. मला करून घ्यायचं होतं ते. काय मला वाटलं गावतील म्हणून मी तिथेच काढलं आणि हे केलं. मग ते सगळंच निघलं ते. तू पप्पांचं नाव घेतलं ना मग ही गटर बिटर सगळी स्वच्छ झाले आज. आणि त्याच्यात हिनं पोहे केले. पप्पांचं नाव घेतलं की सगळे आपापल्या मार्गाला लागतात. एकदा ती घुसली सुद्धा मला तिला नाही. अरे असे स्वच्छता करायची असते. कोण ऐकत नाही म्हणून मी तुमचं नाव घेतोय आणि काम करून घेतोय. ती दाखवा तिला दाखवा. कुठं आहे ती. झोपू हो तिथं जाऊन झोपले. झोपू दे रे झोपू दे सोड. तुझं तोंड बी दिसत नाही व्हिडिओ. तिचं नुसता इथला एक स्पॉट दिसते. इथं मांजर आहे कारण कुणाला दिसणार नाही. आत्ता दिसते. तिला झोपत न उठवलं की लय चिडत्या. पंचनाला जायचं. नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओची सुरुवात मी आता केल्या. वाजल्यात 7:45. बाजारला गेलेलो. गेल्या महिन्याचा बाजार मी 19 तारखेला भरलेला होता. आज आहे बघा 24 तारीख. तर तेल आणि साखर मी एक्स्ट्रा आणलेली होती मागच्या एका आठवड्यात. टाकायची श्रीचा एक सुरूच आहे बघा. हे काय काय खायचं आता. ह्यात आहे फक्त कोथिंबीर लसूण आणि हे. एवढी महागाई झाली की काय सांगायला नको. फक्त ह्या एवढ्या पिशवीतल्या जे दिसते टोमॅटो कोथिंबीर परत आलं आणि लिंबू एवढ्याला फक्त 140 रुपये झाले. हे 40चे लिंबू 40 रुपये टोमॅटो 20 रुपये कोथिंबीर तर तिथल्या तिथंच म्हणजे कुणाला बोलता पण येणार झाले. तिथल्या तिथंच का नाही माणसं सोडायला पेंड्या आणि बांधा लागल्या 30 रुपये. म्हणजे काय सुरू आहे बघा. शेतकऱ्यांचं वेगळं सुरू आहे आणि अशी घेऊन विकणाऱ्यांचं वेगळं सुरू आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्यासारखं माणूस म्हणजे पिसतंय म्हटलं तर चालेल. तर तसं होते. आता लागणारी वस्तू तर घरासाठी आपल्याला घ्यायला पाहिजे. आता फरशी घर स्वच्छ ठेवायचं तर फिनेल पाहिजे आणि टॉयलेटसाठी आपल्याला काय काय म्हणतो फिनेल लिक्विड हे सगळं पाहिजे. आणि आठवड्यात एकदा आपल्याला हे असलं ही एक प्यायची सवय लागली. आता उन्हाळा आहे तोपर्यंत हे चालणार पोरांचं. श्री याला लावा फ्रीजला. आणि लोणचं मी बारका डबा घेत होतो तर हिने केवढी मस्त लागली लोणची. कितीला मिळाली लोणचं. 212 रुपये. 135 डिमार्टला हे 135ला मिळाली. तर हे लागले दही आणि ही चीज आहे. त्यावेळी मोठं आणलं होतं किंवा मोठं चीज आणली वाटतं. चीज मोठं आणले ह्यावेळी पॅकेट. नाही छोटं होतं. हे 90 रुपयाला. अमोलचं 125 ला आहे. म्हणजे अमोलचं नाही कुठलं आहे मिल्क. अमोलचं महाग आहे. हे 90 रुपयाला आणलं. आता किती वर्ष झालं. वर्ष झाले घेतलेल्या पाकिटे. म्हणजे रोज रोज तर आपण ती गोड टिकली लावते. आणि ह्या आता सण येणार आहेत. आता वड पौर्णिमा. मग आता इथलं पुढं सगळं जवळ गणपती दिवाळी दसरा हे सगळं सुरू होणार. त्यासाठी मी हे 2 पॅकेट आणतात. आता मला किती तर दिवस जाते.
नाहीतर रोजची आपली टिकली गोल असते. आणि हे डीमार्टला गेलेलो होते केक, त्यामुळे तिने हे घेऊन आणले पिझ्झा. कधी तर असं पोरांना द्यायला खायला बरं वाटतं. तर बाहेर तर आपण जाऊन बघा एक पिझ्झा किती रुपयाला मिळणार, 70-80 रुपयाला पिझ्झा झालाय. मग घरच्या घरी आपण तेवढं खाऊ शकतो करून. तर हे 100 रुपयाचं पिझ्झा हे मी घेऊन आले, बेस पिझ्झा बेस. आणि मला लागणार पिझ्झा बॉक्स. आता तर उन्हाळा आहे, चूल पेटवायला लागत नाही, पण हे आणून ठेवलेलं बरं असते. मिक्समध्ये चहापूड आणल्या, मसाल्याचं पॅकेट. आता कपड्याचं साबण हे झाले बघा, म्हणजे कपड्याचं काय साबणाचं लागत ना, त्यामुळे व्हील पावडर 2 किलो आणली. आता मशीनला जास्त वापरायला लागतं खरं. जास्त कपड्यात भिजत घातलं तर तेवढी होत्या, कपडे भिजवलेले असले तर. आता ती एक आयडिया करून बघायची मला. कपडे पहिला बारडीत भिजत घालणार आणि मग ती मशीनला घालणार, असं करणार. कारण तसंच टाकलं तर निरमा जास्त जातोय आणि कपडे पण स्वच्छ तेवढी होत नाही. तर ते एक मला आता ह्या 3 महिन्यात अनुभव आलाय की मशीनला कपडे लावल्यानंतर कशा प्रकारे लावले तर कसं होते. हे 1 किलो मीठ आणि परत हे साबण, कपड्याचं साबण काय बरं, भांड्याचं साबण परत आले. आता हळद आहे, त्यासाठी ही एवढीशी आणल्या फक्त. ती पावसाळ महिनाभर लागतात आम्हाला, कारण वांग करते बघा, चिकन अंडी सुद्धा असते, त्यामुळे ते आणते. तर आता 2 दिवसांनी मी व्हिडिओ टाकले. आधीचे 2 व्हिडिओ एडिटिंग केले मी, फक्त नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे मी टाकलेलं नाही. उद्यापासून तुम्हाला रोज व्हिडिओ येतील. आणि ज्वारी आणल्या मी 3 महिन्यांना, 3 ते 4 महिन्यांचे, दिवाळीमध्ये पिझ्झा केला बघा लिकीनं माझ्या. किती छान केलाय. पोरले भारी भारी काय काय करतात. बघू याचं खालचं दाखवा. मला घेऊ काय, निम्म पोट हेनच भरायचं. छान केलं. पप्पाला लाईक दिला टिकून चालेल पोह्या काय, त्यामुळे मी हे पोह्या आणि कडधान्य मधलं म्हटलं तर हे 2च आणले. बाकी वाटाणा आहेत, मागच्या महिन्यातलं वाटाणा, हरभऱ्याची डाळ आहे, परत मोडा आणतात तर काय म्हणतात, मटकी शिल्लक आहे, रवा आहे शिल्लक, सोजीचा पण, आणि ह्याचा गुळ संपला. गुळ आणि शेंगदाणा खाऊनच अटॅक मोडवर 5 किलो साखर, 5 किलोच्या वर लागतं साखर महिन्याला. चहा तरी कमी केलाय की साखर, रवा तेल करतोय आपण, सोजी करतोय, त्यामुळे 5 किलो तेल आणि साखर 5 किलो. ह्याचा बाजार काय बरं, ह्या महिन्यातला बाजार हा असा भरलेला. आता ज्वारी मला ही 40ला मिळालेली आहे. तुमच्या तिकडे कशी ज्वारी आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. मीच केलं. तू गेलंस तर आणि ना कोण केला, भारी केला आणि भारी झालाय. चला ताईंनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.